नाश्त्याचा सगळ्यात सोपा आणि चविष्ट पदार्थ कोणता असेल तर तो हा. फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही झटपट रेसिपी आहे. यासाठी कणिक भिजवण्याची किंवा पोळी लाटण्याची अजिबात गरज नाही. तरीसुद्धा अगदी मऊसूत तोंडात विरघळणाऱ्या पोळ्या तयार होतात. आणि या पोळ्यापासून बनतो खरपूस आणि आतून गुबगुबीत फुगलेला अंडा पराठा. अंड्याचे तेच ते प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर हा अंडा पराठा एकदा नक्की करून बघा. अंड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात ब्रेड ऑमलेट, साधं ऑमलेट, चपाती किंवा फार तर भुर्जी. पण खरं सांगायचं तर आपण रोज नवीन काही ट्राय करतच नाही. म्हणून आज मी तुम्हाला मस्त खुसखुशीत, चमचमीत आणि टम फुगलेला अंडा पराठा कसा बनवायचा तो शिकवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रोजची भाजी पोळी खाऊन मुलांना लवकरच कंटाळा येतो. अशा वेळी त्यांना काहीतरी वेगळं, चविष्ट आणि पटकन तयार होणारं खायला द्यायचं असेल तर हा फक्त 10 मिनिटात होणारा झटपट अंडा पराठा एकदम परफेक्ट पर्याय आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि वेळही खूप कमी लागतो. त्यामुळे सकाळच्या घाईत किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हा पटकन बनवू शकता. विशेष म्हणजे यासाठी कणिक भिजवण्याची किंवा पोळी लाटण्याची अजिबात गरज नाही. तरी सुद्धा पराठा मऊसूत, आतून गुबगुबीत आणि वरून हलका खुसखुशीत तयार होतो. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. अंडा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी भांडं घेतलं आहे. त्यामध्ये कपाने मोजून 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. या प्रमाणात साधारण 6 ते 7 पराठे तयार होतात. त्यामुळे तुम्हाला कमी जास्त बनवायचे असतील तर त्यानुसार पिठाचं प्रमाण बदलू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लगेचच हे भिजवायला घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे मी 1 ग्लासभर पाणी घेतलं आहे आणि हे पाणी एकदम सगळं न घालता थोडं थोडं करूनच पिठात घालायचं आहे. प्रत्येक वेळी थोडंसं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करत जायचं, म्हणजे पिठात गुठळ्या राहणार नाही आणि छान एकजीव होईल. ज्यांना कणिक भिजवता येत नाही किंवा पोळी लाटता येत नाही अशा मुलामुलींसाठी ही पद्धत खूपच उपयोगी आहे. आपण इथे 2 कप पीठ घेतलं होतं, त्यासाठी इथे मला 2.5 कप पाणी लागलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी घट्टसर हवी, खूप पातळ नाही. तुम्ही पाहू शकता आपण अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलं आहे. आपण बॅटर तयार करताना पाणी थोडं थोडं करून घातलं, त्यामुळे यामध्ये अजिबात गाठी झाल्या नाहीत आणि अगदी छान स्मूथ आणि एकजीव असं बॅटर तयार झालं आहे. हे बॅटर बाजूला ठेवूया आणि ऑमलेटची तयारी करून घेऊया. इथे मी अंडी घेतली आहे. एक भांडं घेऊन त्यामध्ये ही अंडी फोडून घेऊया. आपण 4 अंडी भांड्यामध्ये फोडून घेतली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्धा छोटा चम्मच हळद घातली आहे. अर्धा छोटा चम्मच लाल तिखट घातला आहे. आज आपण हेल्दी अंडा पराठा बनवणार आहोत, त्यामुळे मी काही भाज्या कापून घेतल्या आहेत. या अंड्यामध्ये मी 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा गाजर, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातले आहेत. यासोबत थोडी कोथिंबीर देखील घातली आहे, ज्यामुळे चव आणखीन छान लागेल. तुम्ही यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हवं असल्यास स्किपही करू शकता. मुलं सहसा भाज्या खायला टाळाटाळ करतात. त्यांना अशा साध्या भाज्या आवडत नाहीत. पण याच भाज्या जर आपण अशा पद्धतीने अंडा पराठ्यात घालून बनवलं तर मुलं त्या अगदी आवडीने खातात. इथे आपण दोन्ही बॅटर तयार करून घेतला आहे. आता पुढची तयारी करूया. गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झालं की त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण आधी तयार करून ठेवलेलं पिठाचं बॅटर तव्यावर घालायचं आहे आणि फुलपात्राने या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तव्यावर मी पातळ असा पराठा पसरवून घेतला आहे. वरून कोरडा झाला की हा पराठा पलटवून घ्यायचा आहे. पराठा दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठा आपण दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे आणि हा पराठा आता काढून घेऊया. याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा पराठे बनवून घेऊया. इथे आपण पराठे बनवून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर पातळ, मऊ, लुसलुशीत असे आपले पराठे तयार झाले आहेत. हाताने दाबून दाखवते तरी सुद्धा पराठा अगदी मऊ कापसासारखा राहतो. आता पुढची तयारी करूया. तर इथे मी खोलगट असा तवा गॅसवर ठेवला आहे. याला थोडंसं तेल लावून घेऊया. आता आपण आधी तयार करून ठेवलेलं अंड्याचं बॅटर तव्यावर घालायचं आहे आणि तो छान गोल आकारात व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. बॅटर तव्यावर घालताना गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. आता या ऑमलेटवर बनवून घेतलेला पराठा ठेवायचा आहे आणि पलटवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी छान व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठा एकदम कोरडा होऊ नये त्यामुळे इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. नंतर मधून पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे. पराठा मोठा असल्यामुळे मुलांना तो पूर्ण खाता येत नाही, म्हणून तो मधून कट करून 2 भागात कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मस्त अंडा पराठा सँडविच तयार होतं.
हे चवीला खूप भारी लागतं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. याच पद्धतीने राहिलेले सुद्धा आता अंडा पराठा सँडविच बनवून घेऊया. तर इथे आपले हेल्दी आणि चविष्ट अंडा पराठा सँडविच तयार झाले आहेत. तुम्ही या पद्धतीने अंडा पराठा सँडविच एकदा नक्की करून बघा. खूप चविष्ट लागतो. तुम्हालाही नक्कीच आवडेल. अशा सुपर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. प्लीज एक लाईक करा आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूला असलेलं बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा.